रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओनगर 90.4 FM सादर करत आहे विशेष मालिका संचित अहमदनगरचं. मंडळी, आज आपण ऐकणार आहोत नगरमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ञ आणि सायबनसारखा ग्रीन प्रोजेक्ट साकारणारे पर्यावरणप्रेमी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं. रसिको नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजचे आपले पाहुणे आहेत प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया. नुकतंच सोलापूरला महाराष्ट्र राज्य नेत्रतज्ञ संघटनेचं अधिवेशन झालं आणि या अधिवेशनामध्ये लिजेंड इन ऑप्थॉल्मॉलॉजी आणि लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ही दोन अतिशय मानाची अवॉर्ड्स देऊन डॉक्टरांचा त्यांच्या आजवरच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. खरं म्हणजे सगळ्या नगरकरांसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे. डॉक्टर मागील जवळजवळ 4 दशकं अहमदनगरमध्ये जे काम करता आहेत त्यांना आता राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आता रेकग्निशन मिळत आहे आणि त्यानिमित्तानं नगरचं नावही मोठं होत आहे. आज मी डॉक्टरांकडून त्यांचा सगळा जो प्रवास आहे तो जाणून घेणार आहे. त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे कुठले आहेत, ते नगरमध्येच का राहिले किंवा आणखीन त्यांना पुढे काय करायचं आहे, हे सगळं आज आपण या मुलाखतीमध्ये जाणून घेणार आहोत. प्रकाशजी, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद भूषणजी. पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. तुमच्या आई स्वातंत्र्य सैनिक होत्या, तुमचे वडील न्यायाधीश होते आणि अशा सुशिक्षित कुटुंबामध्ये, देशासाठी समर्पण करणाऱ्या कुटुंबामध्ये तुम्ही वाढलात. खरं म्हणजे तुम्ही मूळचे नगरचे नाही, तुमचं कुटुंब हे राजस्थानमधलं आहे आणि 8 पिढ्या आता तुमची सगळी महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रीयनच आता तुम्ही झालेला आहात. हा प्रवास सुरू कसा झाला सांगणं अवघड आहे, पण त्या निमित्ताने पूर्वी एक 7-8 पिढ्या आधी राजस्थानी लोक व्यापारानिमित्त, उदरनिर्वाहानिमित्त राजस्थान सोडून पूर्ण भारतामध्ये ते स्थलांतरित होते. त्याच्यातले आमचेही 8 पिढ्या पूर्वीचे जे आहेत, म्हणजे जोधपूर जिल्ह्यातले आसोप म्हणून गाव आहे, मीराबाईंचं जन्मगाव आमच्या गावाजवळ आहे. अरे वा. तिथून ते आले ते महाराष्ट्रामध्ये परभणी जिल्हा जो आहे तिथे ठाकूरबुवाचे दैठणे म्हणून एक गाव आहे, तिथे येऊन स्थायिक झाले. मग त्यांनी तिथे मोठी शेती घेतली, व्यापार केला आणि कायमचे स्थायिक झाले. जवळपास 7-8 पिढ्या झाल्या. आम्ही आता महाराष्ट्रात होतो. तुमचं मूळचं घराणं व्यापारी असणार, कारण व्यापाराच्या निमित्तानंच हे स्थलांतर व्हायचं. पण वडील न्यायाधीश कसे झाले किंवा आईचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंध कसा आला? वडील न्यायाधीश कसे झाले तर वडिलांना आता कसं, ते ठाकूरबुवाचे दैठणे 4थी पर्यंतच शाळा होती, त्यांना शिक्षणाची फार आवड होती. बरं. आणि त्या गावामध्ये 4थीच्या पुढे शिक्षणाची सोय नसल्यामुळे ते तिथून परभणी 16 किलोमीटर पायी गेले 4थी नंतर. ते आमच्या आजोबांना एवढं आवडलं की ह्या मुलाला इतकं आवड आहे, परभणीमध्ये त्यांची राहण्याची सोय केली आणि शिक्षणाची सोय केली. मग माझे वडील तिथून, म्हणजे काय म्हणतात, मॅट्रिक्युलेट झाले, मग ग्रॅज्युएट झाले. मग तिथून फर्ग्युसन कॉलेज पुण्याला येऊन त्यांनी लॉ केलं आणि मग त्यापुढे मग वकिली केली आणि मग न्यायाधीश झाले. असा वडिलांचा प्रवास झाला. म्हणजे त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांनी शेती किंवा व्यापार न करता या मार्गे त्यांनी हा त्यांचा जो मार्ग निवडला. आणि आईचं माहेर कुठलं? आमची आई जी आहेत या कोटेच्या कुटुंबियातील आहेत आणि त्या बीडच्या आहेत. तर आमचं पूर्ण कोटेच्या कुटुंबीय जे आजोळ आहे हे सगळे स्वातंत्र्य सैनिक आहेत. बरं. म्हणजे माझे मामा, सख्खे मामा, बीडमध्ये हिरालाल चौक म्हणून एक चौक आहे, तो त्यांच्या नावावर आहे. अरे वा. हिरालालजी कोटेचा हे स्वातंत्र्य सैनिक होते. ते विनोबा भावेंबरोबर, म्हणजे गांधीजींनी जे पहिले 5 अनुयायी निवडले त्याच्यामध्ये ते विनोबा भावेंबरोबर ते एक होते. भूदान चळवळ त्या काळामध्ये चालली होती. पण दुर्दैवाने म्हणजे त्या काळामध्ये त्यांना तुरुंगवासामध्ये टाकल्यानंतर 1.5 वर्ष ते तुरुंगात होते, तर त्यांना ट्युबरक्युलोसिस झाला आणि ते वारले त्याच्यातच. अरे अच्छा. तर त्यांच्या नावाने तो चौक आहे. पण आमचे सगळे मामा, मावशी, मामी हे सगळे स्वातंत्र्य सैनिकच आहेत. माझे एक मामा श्री रतनरावजी कोटेच्या नंतर मग तिथले आमदार झाले. आमच्या एक मामी डॉक्टर शांताबाई कोटेच्या, ह्या पण बीडच्या
पुढे आमदार झाल्या. म्हणजे असं ते सगळं म्हणजे राजकीय, सामाजिक, पुढे राष्ट्रप्रेम म्हणजे या सगळ्या सामाजिक गोष्टी. होता राजकीय सुद्धा बरं. आणि ते होऊ शकलं. आई कधी स्वातंत्र्य चळवळीशी जोडली गेली होती? भावांना डबे नेऊन देणे किंवा हे हा. ते वगैरे सगळी कामं करायचे. बरोबर. तर त्यांना पोलिसांनी पकडलं आणि तुरुंगात टाकलं. तर आमच्या आई सुद्धा 9 महिने तुरुंगामध्ये होत्या. वडिलांची सतत बदली होत असणार, न्यायाधीश हो, असल्यामुळे अनेक शहरांमध्ये तुमचा राहण्याचा योग आला असेल. Correct. तुमचं शिक्षण कसं झालं? माझे वडील जिल्हा न्यायाधीश होते. मग कधी मी धुळ्याला राहिलो, कधी नांदेडला राहिलो. आणि म्हणजे तसं नगर जिल्ह्यामध्ये माझे वडील कोपरगावला सुद्धा होते न्यायाधीश म्हणून. हां हां. त्यानंतर अंबेजोगाईला पण होते. बरं. आणि नंतर मग जिल्हा न्यायाधीश झाले आणि मग आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जात गेलो. ते चॅरिटी कमिशनर झाले. मग ते नागपूरला होते चॅरिटी कमिशनर म्हणून. हां हां. आणि त्यावेळेस हायकोर्टाने त्यांची नेमणूक जी आहे ती शिर्डी संस्थानचे कोर्ट रिसिव्हर म्हणून केली. बरं. आणि ते मग शिर्डी संस्थान 8 वर्ष शेवटचे कोर्ट रिसिव्हर म्हणून राहिले. म्हणून आम्ही नगरला आलो. तेव्हापासून साईबाबांचा आशीर्वाद तुम्हाला अगदी, मिळाला अगदी, आणि अगदी. नगरशी Yes, तुमचे yes. ऋणानुबंध जुळले अगदी. असं म्हणायला काही हरकत नाही. 100%. मग मेडिकल एज्युकेशन तुमचं पुढे? मेडिकल एज्युकेशन माझं जे प्री मेडिकल नांदेडला होतो. हां. मग अंबेजोगाईची माझी पहिली बॅच. हम्म. SRTR स्वामी रामानंद तीर्थ रुरल मेडिकल कॉलेज हे जे अंबेजोगाईचं आहे बरं. त्याची माझी पहिली बॅच. अरे वा. आणि मग तिथून मग मी ग्रॅज्युएट झालो, मग पोस्ट ग्रॅज्युएट झालो. आणि मग इथे नगरला सिव्हिल हॉस्पिटलला मी 3 वर्ष मेडिकल ऑफिसर किंवा नेतृत्वज्ञ म्हणून सर्व्हिसही केली. सुरुवातीची उमेदवारीची वर्ष असतात. पण तुम्ही ठरवलं होतं डॉक्टरच व्हायचं, तेही IAS स्पेशालिस्ट व्हायचं. लहानपणी काय स्वप्न होतं? मला माझ्या वडिलांची इच्छा होती की मी ज्युडिशरीत यावं. पण मला माहीत नाही, पण मला डॉक्टर होणे, कारण माझ्यावरती माझ्या मामी ज्या शांताबाई कोटेच्या डॉक्टर आहेत त्यांचा थोडा प्रभाव जास्त होता. आणि आईंचीही माझी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. त्यामुळे माझाही कल थोडासा मेडिकल साईडला जास्त होता. आणि मग त्यावेळेस मग त्या ह्याच्यातूनच मी मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि डॉक्टर झालो. बरं बरं. आणि ऑप्थॅल्मॉलॉजी म्हणजे व्हिजनचं जे आहे सायन्स, की आपण एक छोटंसं ऑपरेशन करून ज्याला हे जग दिसत नव्हतं त्याला आपण एक 10-15 मिनटाचं किंवा 10 मिनटाचं ऑपरेशन करून हे जग परत दाखवू शकतो. हे मी जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना पाहिलं तेव्हा मी अतिशय ऑप्थॅल्मॉलॉजी किंवा ह्या नेत्रशास्त्राकडे जास्त ओढीने आकर्षित झाला तुम्ही त्याच्याकडे. डॉक्टर, तुम्ही म्हणजे साधे नेत्रतज्ञ नाही आहात, तुम्ही दिव्य दृष्टी देणारे आहात. आणि जगातलं जे काही आधुनिक तंत्रज्ञान आहे ते आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये लेझर शस्त्रक्रिया हा एक महत्त्वाचा टप्पा होता. म्हणजे पूर्वीच्या काळी डोळा पूर्ण उघडून शस्त्रक्रिया करावी लागायची, ब्लडिंग व्हायचं, अनेकदा डोळे पण काही वेळा पेशंटचे गमवावे लागायचे. पण लेझरमुळं हे सगळं तंत्रज्ञान बदलून गेलं. काही मिनिटामध्ये शस्त्रक्रिया व्हायला लागली आणि अनेकांना दृष्टी लाभली. तुम्ही कोणाकडून शिकलात ही लेझर शस्त्रक्रिया? आता मी जेव्हा ऑप्थॅल्मॉलॉजी पास झालो त्यानंतर तुम्हाला गंमत सांगतो, मी हायस्कूलला असताना मला जादूगार व्हायचं स्वप्न होतं. ओ वा. तेव्हा मी जादूगार रघुवीर बरं बरं. यांच्याकडे जाऊन 1 महिना त्यांच्याकडनं कोर्सही घेतला. वा. बरं. आणि त्यावेळेस मग माणसाचे 2 तुकडे करणे, तलवारी राजांतरित करणे, हे सगळे प्रयोग मी 8वी-9वीला असताना करायचो. क्या बात. गणपतीच्या काळामध्ये हां हां. नांदेडला वडील हो. होते. मला लोक ते जादूचे प्रयोग करायला बोलवायचे. वा. मग मी स्टेज शो करायचो. मी बरं, आणि बरं. माझा लहान भाऊ किरण हां हां. आम्ही स्टेज शो सुद्धा करायचो. वा. हे आपण म्हणतो ना मॅजिकल इम्पॅक्ट जो आहे डोक्यामध्ये, हो. तो या लेझरमुळे काय झालं की माझ्या डोक्यामध्ये तीच जो मॅजिकल इफेक्ट आहे याचा पगडा खूप मोठा आहे. तर तुम्ही अशी शस्त्रक्रिया करू शकता की ज्याला काही मिनिटामध्ये तुम्ही 2-3 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये त्याला जग हे परत दाखवू शकता. यामुळे ऑप्थॅल्मॉलॉजीकडे माझं मी म्हटलं ना कल खूप जास्त होतं. ते ऑर्थोपेडिकमध्ये 1.5-2 तास आहे, हाडं मोडा, हे करा ते करा, त्यापेक्षा ऑप्थॅल्मॉलॉजीकडे माझा कल जास्त होता. त्यावेळेस भारतामध्ये असं काही फारसं शिक्षण मिळत नव्हतं. मग मला डॉक्टर फिएदरोव म्हणून आहेत जे रशियातले नेतृत्वज्ञ आहेत. बरं. त्यांच्याकडे फेलोशिपची संधी मिळाली. बरं. मग मी रशियाला गेलो आणि त्यांच्याकडनं हे जे नंबर घालण्याचं ऑपरेशनचे जे तंत्रज्ञान आहे हां. त्याला आम्ही रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी समजतो. ओके. त्यावेळेस रेडियल कॅलेडोटॉमी म्हणजे डायमंड नाईफच्या केले जाणारं हे ऑपरेशन होतं. ते मी शिकून आलो. आणि त्यावेळेस भारतात आम्ही फक्त 1-2 जण होतो की हे नंबर घालण्याचं जे ऑपरेशन आहे हे आम्ही करू शकतो किंवा करू शकलो त्या काळामध्ये. आणि पुढे हजारो युवतींना
त्यांचा चष्मा घालवण्यासाठी त्याचा उपयोग झाला. मला सांगा डॉक्टर, खरं म्हणजे तुम्ही एवढं आधुनिक तंत्रज्ञान आणलं भारतामध्ये, फार कुठे तेव्हा या पद्धतीच्या शस्त्रक्रिया होत नव्हत्या. खरं म्हणजे तुम्हाला पुणे, मुंबई, दिल्ली किंवा जगात कुठेही खूप चांगली संधी मिळाली असती. पैसा असेल, प्रतिष्ठा असेल, सन्मान असतील, खूप तुमच्याकडे आले असते. तुम्ही नगर का निवडलं? मी थोडा हट्टी पण आहे. बरं. मी जेव्हा नगरला सिव्हिल हॉस्पिटलला मेडिकल ऑफिसर म्हणून मी आधी नेतृत्वज्ञ म्हणून काम करायला लागलो, तर शिबिरं घेण्याचं जे आहे वेळ ते मला लागलं आणि मला खूप चांगलं वाटलं. ग्रामीण भागामध्ये आपण सेवा देऊ शकतो आणि त्या लोकांना खरंच गरज आहे. हो, शहरी भागात काही नाही, ग्रामीण भागात डॉक्टरही कमी असतात डोळ्यांचे. त्यामुळे मला थोडं नगरमध्ये शिबिरं घेण्याचं जे आहे ते खूप आवड निर्माण झाली. बरं. दुसरी गोष्ट काय होती की मला हे करून दाखवण्याची जिद्द फार होती की असं काहीच नाही ना की दिल्लीलाच पहिल्यांदा व्हायला पाहिजे का चेन्नईलाच पहिल्यांदा व्हायला पाहिजे. नाही, मी काय म्हणलं की मी असं काहीतरी करून दाखवेन की ह्या प्रकारच्या शस्त्रक्रिया नगरसारख्या लहान गावामध्ये सुद्धा आपण पहिल्यांदा करू शकतो. हो, का बरं? असं काही म्हणजे दिल्ली नाही किंवा चेन्नई नाही, बरं, कशासाठी शहरात जायचं, असं काही ठेका थोडीच घेतला. ह्या प्रकारचा थोडा जिद्दी स्वभाव असल्यामुळे मी नगर कधीच सोडलं नाही. मी तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी नगरला प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर 6 महिन्यात मी पुण्याची व्हिजिट सुरू केली. बरं. सूर्य हॉस्पिटलला मी पुण्याला जायचो. हां. रविवारी 200 ते 300 OPD असायची. 30-40 ऑपरेशन करायचो एका दिवसात. ओ, बरं. मी पुण्यात जाऊन एवढं काम करायचो, पण मी परत नगरला यायचो आणि आपली आपली प्रॅक्टिस करायचो. माझे मावसा श्री HK फिरोदिया हे पुण्यात राहायचे त्यावेळेस. तर ते मला म्हणायचे की प्रकाश, तू काय वेळ आहे, काय नगरसारख्या ठिकाणी तू बसलाय, ये एवढं नाव झालं तुझं पुण्यामध्ये, तू इतक्या वर्षापासून पुण्यात येतोय. पण मी त्यांना म्हटलं नाही, मला हे करून दाखवायचं आहे की या गोष्टी इन्स्पाईट कोणतंही गाव असो, ठिकाण असो, आपण चांगलं काम कुठेही करू शकतो. म्हणून मी थोडंसं त्यात मी म्हटलं मी जिद्दी आहे म्हणून मी नगरला. आणि नगर ही साधू संतांची भूमी आहे. नगर हे नवे प्रयोग करणारी भूमी आहे. नवीन पॅटर्न्स इथून निर्माण होतात. साईबाबांचा आशीर्वाद, साईबाबांचा आशीर्वाद आहे. वडील तिथे 8 वर्ष असल्यामुळे त्यांचा नेहमीच एक आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे. आणि तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुम्ही म्हणालात तसं गुजरातमधून, राजस्थानमधून हे पेशंट नगरला यायला लागले. आणि नगर तेव्हा 40 वर्षापूर्वी खेड्यासारखंच होतं. फार सुविधा नव्हत्या. पण लोक तुमच्यासाठी डॉक्टर कांक्रिया हे नाव किंवा साई सूर्य नेत्र सेवा असं म्हटलं की नगरकडे आकर्षित व्हायचे. आणि मग तुमची शिबिरं, हजारो रुग्ण त्यातून बरे होऊन बाहेर पडलेले आहेत. हा प्रवास खरं खूप मोठा आहे तुमच्या आयुष्यामध्ये. खरं म्हणजे कितीतरी अशा घटना घडल्या असतील की आयुष्याला काहीतरी वेगळं वळण लागलं. त्यातला एक महत्त्वाचा प्रसंग म्हणजे अपघाताचा. 1998मध्ये एक अपघात झाला. त्यातून सुदैवाने काही झालं नाही जास्त, पण तुमच्या आयुष्याला एक वळण मिळालं. काय होता तो प्रसंग? असं होतं की आमच्या गावाकडेच जवळ गंगाखेडला एका साधू महाराजांचं दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन आम्ही केलं होतं आणि त्याने विष्णू या यज्ञ त्यावेळेस 1998 साली केला होता. असं म्हणतात की तो 2-3 हजार वर्षानंतर पहिल्यांदा करण्यात आला. तर त्यांची फार इच्छा होती की समारोपाच्या दिवशी मी आणि सुधाने तिथे यावं. हो. आणि सुधाने नुकतंच ते नृत्य जे आहे भरतनाट्यमचं, कुचिपुडी डान्सचं, हो, म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त ते करून दाखवलं. आणि त्यामुळे त्यांची फार इच्छा होती की त्या समारोपाला सुधाने ते नृत्य सादर करा आणि मी सुद्धा त्या प्रसंगी असावं. तर काय झालं की सुधा आणि त्यांची टीम गेली 1-2 दिवस आधी आणि मी 1-2 दिवस आधी जाऊ शकत नव्हतो. हॉस्पिटल आणि ऑपरेशन्स वगैरे होते. मग मी म्हटलं आपण सकाळी जाऊ. मग त्या दिवशी सकाळी मी एकटाच निघालो. त्यावेळेस माझ्याकडे मित्सुबिशी RVR एक ओपन जीप होती. मी स्वतःच ड्राईव्ह करत निघालो. मला ड्रायव्हिंगचं त्यावेळेस फार वेळ होतं आणि दर 6 महिन्याला एक गाडी बदलायची याचाही वेळ होता. तर मी स्वतः गाडी चालवत होतो. परळी ते गंगाखेडच्या दरम्यान एका आपण म्हणतो ना की ते कॅनॉलचं ब्रिज आहे त्याला मी धडकलो. अरे बापरे. आणि 30-40 फूट उंच फेकला गेलो आणि मग खाली पडलो. मग मला तिथून गंगाखेड PHCला आणलं, मग आंबेजोगाई मेडिकल कॉलेजला आणलं. मग आंबेजोगाई मेडिकल कॉलेजला म्हणजे माझी सगळी तपासणी करण्यात आली. तर माझ्या 12 बरगड्या, 3 व्हर्टिब्रे आणि हाताचे 6 फ्रॅक्चर आणि हेड इंजुरी, डोक्याचे गंभीर होता. आणि मला व्हेंटिलेटरवर ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. दुसरं आंबेजोगाई त्यावेळेस CT स्कॅन नव्हता. मग म्हणून मला तिथून लातूरला विवेकानंद हॉस्पिटल तिथे CT स्कॅन होता म्हणून तिकडे शिफ्ट केलं. आणि मग तिथे मी
8-10 दिवस होतो, पण मी इम्प्रूव्ह होत नव्हतो. मग त्यावेळेस डॉक्टर के एच संचेती सर आणि आपले फिरोजियाजी ते मुद्दाम तिथे मला बघायला पण आले आणि मग असं ठरवलं त्यांनी की मला तिथून पुण्याला शिफ्ट करावं. बरं. मग त्यावेळेस पहिल्यांदा म्हणजे लातूरला एअरपोर्ट आहे, हा माझा सुदैवाचा भाग. तर लातूरला एअरपोर्टवरती एअर ॲम्ब्युलन्स मागवण्यात आली. म्हणजे एक प्लेन, त्याच्यामध्ये आपण म्हणतो ना की स्ट्रेचर्स नाही, ICU पूर्ण ICU प्लेन, बरोबर, ॲम्ब्युलन्सच पूर्ण. त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा आहेत. मला तिथून त्याच्यात शिफ्ट केलं आणि पुण्याला आणलं. मग मी पुण्याला 1.5 महिना व्हेंटिलेटरवर होतो त्या काळामध्ये. तर त्या काळामध्ये रोज अफवा होत्या की अरे आपने सुना क्या डॉक्टर साहब अभी नहीं रहे. अरे म्हणजे एवढा मी सिरियस होतो की खूप लोकांना त्या अफवा होत्या की मी जिवंत नाही. आणि ह्या अफवांमधनं 1.5-2 महिन्यानंतर मग मी सुरळीत बाहेर पडलो. सगळ्यांच्या प्रार्थना मला ऐकू येत होत्या की ते पेशंट आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत, त्याच्या शुभेच्छा आणि प्रार्थना ज्या करत होत्या त्याच्यातून मला पुनर्जन्म मिळाला. आणि कोणतंही एकही टाका न घेता, एकही ऑपरेशन न करता मी अख्खाच्या अख्खा क्या बात आहे नगरला आलो. हो, हा चमत्कारच म्हणावा लागेल. शस्त्रक्रिया करताच येत नव्हती, बरोबर, ॲनेस्थेशिया देता येत नव्हता आणि काही शस्त्रक्रियेसारखं काही नव्हतं. जे जुळलं ते आपोआप. नगरला आलो, 1-2-3 महिने आराम केला, मग हळूहळू OPD सुरू केली आणि मग हळूहळू ऑपरेशनही सुरू केलं. आता गंमत की अफवा तर सगळीकडे झाल्या, तर मी जिवंत नाही, त्यामुळे पेशंटचा येण्याचा जो प्रवाह आहे तो एकदमच कमी झालेला होता. तर एक त्या काळामध्ये सुरतवरून एक महिला आली होती. तर ती मला काय म्हणते की डॉक्टर साहब आप जीवित नहीं हो, ऐसा पूरी भारत में सब तरफ हो गया है, तो आप एक काम कीजिए ना, न्यूज़पेपर में एक ॲडव्हर्टाईज देतो की मैं जिंदा हूँ. तर मी एवढा हसलो की म्हणजे तिची कल्पना जी होती की मी जिवंत हे सांगण्यासाठी मी पेपरमध्ये ॲडव्हर्टाईज द्यावी, मी लोकांना कळेल मी जिवंत आहे, मग लोक येतील. बरं. तर मी खूप हसलो तिला, पण तिच्या त्या कल्पनेला मी दाद का दिली. मग तिने माझ्या मनात विचार टाकला की असं काहीतरी करावं की ज्यामुळे जगाला परत कळेल असेल बरोबर की मी जिवंत आहे. अरे वा. मग त्या काळामध्ये पहिल्यांदाच 1998 साली मग काय करावं, तर त्यावेळेस मी लासिक ऑपरेशन, म्हणजे त्यावेळेस आशिया खंडात पहिल्यांदा मी करत होतो. तर अशी कल्पना आली की आम्ही त्यावेळेस करायचो 4-5-6 म्हणजे एका दिवसामध्ये, असं काही फार जास्त संख्या नव्हतीच, की 8-10 करायचो. मग असं आम्ही ठरवलं की कॅम्प घ्यायचा त्याचा आणि मोठ्या संख्येने एकाच दिवशी लॅसिक सर्जरी करायची आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड करायचं. अरे वा. बरं. मग आम्ही त्या काळामध्ये म्हणजे 22 जून 2022 ह्या दिवशी आम्ही एका दिवसामध्ये म्हणजे लेस दॅन 12 hours 12 तासात 162 लॅसिक शस्त्रक्रिया केल्या आणि तो जागतिक विक्रम झाला. त्यामुळे काय झालं तर लिम्का बुकमध्ये आणि तुमच्या गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झाली आणि जगभर त्याची बातमी गेली की असं असं झालं. तुमचं नाव सगळ्यांपर्यंत पोहोचलं आणि सगळ्या लोकांना कळालं की मी नुसतं जिवंत नाही आहे, तर मी एवढं छान काम करू शकतो की अजून जगातल्या एकाही डोळ्याच्या डॉक्टरांनी असं केलेलं नाही. त्यामुळे परत तो जो आहे म्हणजे आयुष्यातली उभारी ती त्या विचारामुळे फार मोठा निर्णय होता तुमचा आणि तुमच्यातली जिद्द, सातत्य हे पण त्यातून जगाला दिसलं. आणि मला वाटतं नंतर तुम्ही 50 वेळा हा विश्वविक्रम केला, म्हणजे एकदा करणं वेगळं आणि सातत्यानं. कारण काय झालं मग आम्ही कॅम्प मोठ्या प्रमाणात घ्यायला लागलो. त्याचा फायदा ह्या दृष्टीने व्हायला लागला की आम्ही 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विवाहदृष्टी भेट योजना, कारण मुलींचे लग्न चष्म्यामुळे होत नाही, म्हणून आम्ही ते कॅम्प, डॉक्टर सुधांची जी कल्पना होती की आपण मुलींसाठी सेपरेट कॅम्प घ्यायला सुरुवात करू. त्यामुळे ती एक कल्पना खूप चांगली रुजली की बा त्या मुलींचे लग्न व्हायला लागले ज्यांचे ऑपरेशन केल्यामुळे चष्मे गेले. आणि विशेष करून ज्या मुलांना सैन्यात जायचं आहे, पोलीस भरती आहे आणि असे करिअर आहेत की ज्यांना पायलट व्हायचं आहे, चष्मा नको असतो, मग त्या लोकांना मुद्दाम अशा शिबिरामध्ये प्राधान्य द्यायला लागलो की त्यामुळे त्यांचं आयुष्य ती उभी राहिली पाहिजे. आणि त्यामुळे मी म्हटलं ना आता 50 वेळेस काय, त्यापेक्षाही जास्त वेळेस आम्ही एका दिवसात 100पेक्षा जास्त ऑपरेशन का करू शकलो, कारण खूप लोकांना गरज आहे याची, म्हणून मग आम्ही ही शिबिरं जास्त घ्यायला लागलो. नाही पण एका दिवसामध्ये एवढी ऑपरेशन करणं म्हणजे तुमच्या स्टॅमिनाचा खरं म्हणजे प्रश्न असतो. तुमच्याकडे कौशल्य तर आहेतच, पण इतक्या वेळ उभं राहणं आणि इतके पेशंट्स भरभर करणं हे कसं शक्य झालं? एका दृष्टीने मी काय म्हणतो की तुमच्यामध्ये ते गोष्ट इन्व्हॉल्व्ह झाली की तुम्हाला काहीच वाटत नाही. मी पहिल्यांदा जेव्हा मी केलं
तेव्हा मला इतकं सहज वाटलं की अरे इतक्या थकवा वगैरे सोप्या काही आला पद्धतीने- नाही? काही नाही काही नाही. बरं बरं बरं. म्हणून तर मग आम्ही इतक्या वेळेस ती शिबिर आम्ही घेत गेलो अरे वा. की काहीच वाटलं नाही. आणि डोळ्यांच्या ऑपरेशनमध्ये एक चांगलं आहे म्हणजे बाकीच्या की आम्ही सगळे ऑपरेशन सगळे बसूनच करतो, बरं बरं बरं. उभे राहून नाही करत. ओके. सगळे जे कारण डेलिकेट असतं, हो हो हो. हात स्टेबल पाहिजे, मायक्रोस्कोपमधनं बघतो, बरोबर. 0.1 मिलीमीटरही हालचाल इकडे तिकडे झालेली चालत नाही. त्यामुळे हे ऑपरेशन उभे राहून होत नाही, बरोबर. सगळे बसूनच करतो. तरी पण हो, जेवण असेल, चहा नाही, पाणी नाही, हे असेल, झालं. पण या कंटिन्युटी गोष्टी आणि अॅक्युरसी हे दोन्ही हो, गोष्टी ना, त्या कंटिन्युटी गोष्टी आणि महत्त्वाच्या. अॅक्युरसी बरोबर. मेंटेन ठेवणे. आणि मला वाटतं जगामध्ये एवढ्या संख्येने ही ऑपरेशन्स कोणी केली नसतील. हा, नाही. आता काय fortunately- सध्याचं काय रेकॉर्ड आहे, म्हणजे कुठल्या देशांमध्ये मोठ्या नाही, असं प्रमाणात काही होतात? मी अजून पाहिलं नाही. पण ओके, जे काही झालं जगामध्ये ते आपणच पहिल्यांदा करू शकलो आणि आपल्याच नावावर आहे, हे खरं आहे. डॉक्टर, तुमचं आणखीन एक मोठेपण म्हणजे नेत्रदान चळवळ. म्हणजे आपण मेल्यानंतर आपल्या डोळ्यांचा कुणाला तरी उपयोग व्हावा, कुणाच्या तरी जगण्यामध्ये दृष्टी त्याला प्राप्त व्हावी. आणि सगळ्यात मोठं उदाहरण तुम्ही स्वतः लोकांपुढे एक उभं केलं. तुमच्या आईवडिलांच्या निधनानंतर त्यांचं नेत्रदान तुम्ही स्वतः तुमच्या हाताने केलं, नेत्ररोपण तुम्ही लगेच केलं आणि मग तुम्ही अंत्यविधीला गेलात. तोही प्रसंग खरं म्हणजे कुठल्याही माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा आहे. हे धैर्य तुम्हाला कसं प्राप्त झालं? आता असं आहे की मला एक आठवतं, जेव्हा बाबरी मशिदीचं प्रकरण झालं हो. त्यावेळेस कर्फ्यू लागला होता ऑल ओव्हर इंडिया. आणि त्या काळातही आम्ही त्या कर्फ्यूमध्ये कारण त्यावेळेस मीच डोळे आणायला जायचो, म्हणजे पेशंटच्या घरी जाऊन बरोबर. डोळे काढून आणायचो. तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी मला हा प्रश्न विचारला की प्रकाश, तुला भीती कशी वाटत नाही? इतका कर्फ्यू आहे, तू एकटा मोटरसायकलवर जातो, त्या पेशंटच्या घरी जातो, त्या मृत जे आहेत लोक त्यांचे डोळे काढून आणतो आणि हे करतो. तर मी म्हटलं नाही, मग मी चांगलं काम करतो तर मला भीती वाटण्याचं काही कारण नाही. त्यांनी फक्त मला एकदा असं सहज विचारलं की जर समजा एवढं तुझ्यात धाडस आहे, पण उद्या मीच मेलो तर तुझ्यामध्ये एवढं धाडस आहे का की तू बाकीच्यांचे डोळे काढून आणतो, माझे डोळे तू काढून दुसऱ्यावरती तू ते बसू शकशील का? मी हसत म्हणतो, का नाही, कारण ते माझं काम आहे. हो. तर मी करायलाच पाहिजे. उलट तेवढं धाडस तुम्ही माझ्यात दिलेलं की मी हे करू शकेन. सहज गमतीने म्हणतो. जेमतेम 1.25 महिन्यानंतर वडिलांचं हार्ट अटॅकने ॲडमिट झालं, त्यांचं दुःखद निधन झालं. आता पहिल्यांदा रिॲक्शन काय होतं, आपण दुःखात असतं. तर मला ते दुःख आवरेना, पण एक 2-3 मिनिटांनंतर त्यांचे ते शब्द परत माझ्यासमोर आले की प्रकाश, तुझ्यात ते धाडस आहे का की तू सगळ्यांचे डोळे काढून आणतो, तू माझे काढू शकशील का? मी लगेच हॉस्पिटलला निरोप दिला की आपल्याला नेत्रदान करायचं, तुम्ही तयारी करून आणा. मग त्यांनी सगळे आमच्या स्टाफने ते तयारी केली आणि मी स्वतः मग त्यावेळेस माहीत नाही म्हणजे ते धाडस कसं आलं आणि वडिलांचा तो आशीर्वाद, ते शब्द कानामध्ये, त्यांची इच्छा होती ती. आणि मी स्वतः ते डोळे काढले. आणि त्यावेळेस कसं होतं, नेत्ररोपण करू शकणारे सगळ्या महाराष्ट्रात आम्ही 5-6 डोळ्यांचे डॉक्टर होतो. मग मीच स्वतः अशा एका हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुलगी याच्यावरती ते दोन्ही रुग्ण जे अंध होते त्यांना रोपण केलं. रोपण मीच केले. आणि आमच्याकडे उठावणा म्हणतो, म्हणजे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर उठावणा जेव्हा होता तेव्हा हे दोन्ही रुग्ण लोकांच्या समोर उभे केले. आणि तुम्हाला असं वाटेल की त्या काळामध्ये लोकांमध्ये ही जी भावना जी आहे किंवा त्याचं आपण म्हणतो की याचं रिफ्लेक्शन इतकं छान झालं नगरमध्ये की डॉक्टर नुसतं बोलत नाहीत, नेत्रदान करा, नेत्रदान करा, तर स्वतःच्या आई वडिलांचंही तेच करतात. म्हणजे खूप मोठं उदाहरण तुम्ही लोकांपुढे उभं केलं. नगर सारख्या लहान गावामध्ये, पुण्या मुंबईला होत नाही इतक्या मोठ्या प्रमाणात नेत्रदान आपल्याकडे होतं नगरला. हे मला अभिमान का वाटतो की छोट्या गावामध्ये त्या मानाने नेत्रदान आता आम्हीच करतो ना. डोळे आजही आम्ही आणतो आणि नेत्रोपण करतो. इतक्या मोठ्या प्रमाणात आजही मोठ्या शहरात होत नाही जितकं आपल्या छोट्या गावात होतं. बरोबर. आणि दुसरं काय झालं की याच्यामध्ये जैन समाज जो आहे तो याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात इन्व्हॉल्व झालेला आहे. ते जैन जे संत आहेत त्यांनी लोकांना ती भावना जास्त सांगितल्यामुळे जैन लोक नेत्रदानामध्ये पुढे. राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराज, त्यांचा एक मोठा प्रभाव लोकांवर आहे आणि त्यांनी अशा नव्या नव्या गोष्टी समाजामध्ये रुजवल्या. शिक्षणाचा प्रसार केला, आरोग्य असेल, समाजसेवा असेल, अनेक गोष्टी महाराजांमुळे रुजल्या. आणि त्यांच्याही नावाचं हॉस्पिटल उभं करताना तुमचा खूप मोठा सहभाग त्यामध्ये होता. परमभाग्य समजतो. म्हणजे
एवढा मोठा विश्वास संतांनी म्हणजे त्यावेळेस आदर्श ऋषीजी महाराज साहेबांनी, आम्ही त्यावेळेस जैन सोशल फेडरेशनचे कार्यकर्ते होतो. हां. आम्ही शिबिरं घ्यायचो मुख्य म्हणजे, आणि काही शैक्षणिक उपक्रम राबवायचो, आणि तरुण होतो त्यावेळेस. तर आम्हाला आदर्श ऋषी महाराज साहेबांनी, आम्ही एक 20-25 जणांचा ग्रुप होता, त्यांनी आम्हाला जोडून घेतलं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या गोष्टी होत असताना ती जी संकल्पना होती या आरोग्य मंदिराच्या उभारणीची, ही खरं आदर्श ऋषी महाराज साहेबांची. त्यांनी ही संकल्पना आमच्यासमोर मांडली आणि आम्हाला जोडलं या संकल्पनेमध्ये. आणि ही सगळी कामं जी आहे आम्ही एक दिलाने, म्हणजे एक कुटुंबासारखं सगळे जे आहेत एक दिलाने काम केलं. आणि आज एक मोठ्या आरोग्य मंदिराचे मी तर म्हणतो ना की आज म्हणजे आनंद ऋषी महाराजांचं सगळ्यात मोठं स्मारक काय असेल तर ते आनंद ऋषी हॉस्पिटलच आहे. अगदी बरोबर. आज समाजासाठी इतकं म्हणजे मागच्या 24-25 वर्षापासून काम करत आहे. इतक्या हृदय शस्त्रक्रिया इथं होत आहेत. आज तसं त्यालाही मेडिकल टुरिझम म्हणतो ना. आज संपूर्ण नगरची ओळख आता ते बनलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातनं बाहेरूनही रुग्ण एवढ्या विश्वासाने आपल्या नगरला येतात. आणि काही कसं ना, आपण त्यांच्या दुःखाचं आपण निवारण करू शकलो, हे फार मोठं परम भाग्य आहे आपल्या नगरवासियांचं. अनामप्रेम सारखी संस्था असेल जिथे अनेक अंध दिव्यांग आहेत, अशांसाठी पण तुम्ही खूप मोठी मदत केलेली आहे. नाही, ते माझं कार्य आहे. त्यांना पण दृष्टी अनेकांना तुमच्यामुळे प्राप्त होऊ शकलेली आहे. डॉक्टर, खरं म्हणजे तुम्ही एवढे तुमच्या मेडिकल प्रोफेशनमध्ये बिझी असताना तुम्ही इतर खूप गोष्टी केल्या. म्हणजे तुम्ही सायबनसारखं एक लाल खडकावरचं स्वप्न उभं केलं. हे सोपं काम नव्हतं. ही कल्पना कशी मनात आली तुमच्या? बघा, म्हणजे कसं मी म्हटलं ना, मी मेडिकल एज्युकेशन घेत असताना म्हणजे काही गोष्टी, मी काही काळ पुण्यातही राहत होतो. त्यावेळेस मोहन धारियाजींचा माझा थोडासा जवळचा संबंध आला. वनराई नावाची चळवळ त्यांनी सुरू केली होती. त्यांचं जे कार्य आहे वनराईचं, ते जवळून पाहिल्यावर मग असं मला केव्हा तरी वाटायचं की बा आपणही कधीतरी प्रॅक्टिस सुरू केली म्हणा किंवा काय म्हणा, 1-2 पैसे जुळले की आपण असं काहीतरी आपल्या या मातृभूमीचं काहीतरी उतराई होण्यासाठी काहीतरी कार्य करावं. अरे वा. तर अर्थात मी म्हटलं ना, सिव्हिल हॉस्पिटल असताना शिबिरं खूप घेतले. त्यावेळेसही अण्णा हजारेजींचा माझा फार जवळचा संबंध आला, कारण त्यांच्या भागात मी शिबिरं खूप घेतली. फार जवळून त्यांच्या कामाचा परिचय झाला. त्यांच्या भागामधले जे म्हणजे त्यांनी म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा हे सगळं जे मोहनधारी आणि त्यांचं जे तत्व आहे ते सगळं पाहिल्यानंतर मग एक 5-6 वर्ष मी प्रॅक्टिस सुरू केल्यावर आपण म्हटलं ना की 2 पैसे जोडले. आणि ते जे मनामध्ये जे आपण रुजलेलं स्वप्न आहे, म्हटलं तर आता आपण थोडं प्रयत्न सुरू करू. अर्थात मी शेतकरी नाही, शेतीशी कधी संबंध नाही, पण बघा म्हणजे काय तुमच्या मनामध्ये काही असेल तर तुम्हाला काही काही गोष्टी शिकवतो. तर मी बऱ्याच ठिकाणी नर्सरीत जाऊन परत मोहन धारियाजींचे प्रकल्प पाहून, परत अण्णा हजारेंचे प्रकल्प पाहून, काही शेतकऱ्यांशी संबंध साधून मग झाडं लावावी कशी, काय करावं हेचं थोडं ज्ञान घेतलं. बरं, मी म्हटलं ना स्वभावाने हट्टी. मग म्हटलं हा प्रकल्प उभा करायचा तर मी शेती नाही केली. मुद्दाम मी अशी जागा निवडली की जिथे अनेक शतकं गवताचं पाणी उगवलं. मी पाहिलेलं ना, म्हणजे कुसळ पण नव्हतं, खडकाळ. मी म्हटलं ना, मी थोडं स्वभावाने हट्टी असल्यामुळे मी जागा अशी निवडली. मग करायचं ना, मग अशा ठिकाणी करायचं की जिथे दुसरं कोणी करू शकणार नाही. म्हणून ती जागा जी आहे MIDCचं बांध आणि आपला बांध एक आहे. आणि तिथे सगळे खडक. मग तिथे असंच मग ते पाणी अडवा पाणी जिरवा हे ते सगळं थोडंसं उपक्रम राबवून सुरुवातीला 15 एकर जागा घेतली मी. मग ती झाडं जी आहे म्हणजे खडक फोडून झाडं लावली. MIDCचं सांडपाणी जे आहे ते उचलून त्या झाडांना द्यायला सुरुवात केली आणि झाडं वाढायला सुरुवात केली. माझं 1-2 वर्षामध्ये ती हिंमत का वाढली की त्या खडकामध्ये सुद्धा झाडं अतिशय चांगली वाढली. अरे मग माझ्यामधली ती हिंमत जी आहे ती आणखीन वाढली. मग मी हळूहळू जागा वाढवत गेलो. आता तिथले जे शेतकरी म्हणा ज्यांच्या नावावरती जागा होती ते म्हटलं एक नगर का एक पागल डॉक्टर जो ह्या जगेलेर आहे, ज्यांची होती ते माझ्या मागे लागले, आमची घ्या आमची घ्या आमची घ्या. मला आता गंमत बघा, आमची घ्या म्हटलं तर मी घेत सुटलो. आणि बघता बघता ती 100 एकर झाली. आणि मग तिथे त्या जागेवर कोणत्या जागेवर चिंच येऊ शकते, कोणत्या जागेवर वड येऊ शकतो, कोणत्या जागेवर हे येऊ शकतो, हे सगळं मी मग ठिकठिकाणी जाऊन बघितलं, शिकलो.
आणि त्या प्रकारे सगळी झाडं लावली आणि एक जंगल तयार केलं सुरुवातीला. आणि मग मी म्हणतो ना ॲडव्हेंचरस प्रकार असल्यामुळे मग मी त्यावेळेस महाबळेश्वरच्या बाहेर पहिली स्ट्रॉबेरी सायबरमध्ये स्ट्रॉबेरी नगरला येऊ शकते हे पहिल्यांदा तुम्ही दाखवून दिलं. नाही महाबळेश्वरच्या बाहेर येऊ शकते पहिल्यांदा पाहिलं. नाही असं थोडंसं ॲडव्हेंचर म्हणतो ना आपण, प्रयोगशीलता पण तुमच्या अंगात होतीच, काहीतरी आपण नव्याने करूयात. आणि गंमत म्हणजे मग त्यावेळेस पहिल्यांदा 20 वर्षापूर्वी पॉली हाऊसेसची निर्मिती केली. मग त्यावेळेस फ्लोरिकल्चर म्हणजे ऑर्किड, कार्नेशन, जरबेरा अशीही फुलांची शेती फुलांची शेती करून दाखवली. बरोबर. आणि मी म्हटलं ना आयुष्यात अशा बऱ्याच प्रयोगात मी बऱ्याच गोष्टी शिकत गेलो. आणि आता तो कृषी पर्यटन झालेला आहे, हुरड्यासाठी लोक येतात, त्यामध्ये पण तुम्ही खूप प्रयोग केले. म्हणजे हुरड्याची नेहमीची आकटी दुसरीकडे आपण बघतो तशी नाही, तुम्ही वेगळ्या पद्धतीने वायुविजन म्हणतो ना आपण 5वी सायन्स मध्ये ते कंदिलाच्या काचेतनं ते जी काच असते त्याला जर समजा तुम्ही 4 असे चिरे मारले खिडक्या तर अतिशय कमी याच्यातनं ते हवा इकडून तिकडे जाते आणि कमी याच्यामध्ये तुमचं काम होतं. बरोबर. तर तेच वायुविजनचे ते जे मातीचे जे मडके आहेत त्याला 4 बाजूने खिडक्या पाडून अदरवाईज त्याच्या आधी आपण ही जे ज्वारीची जी कणसं होती ही गोऱ्यामध्ये शेकायचं आणि खूप गोऱ्या लागायचं. आकटी असायची ती, म्हणजे गोऱ्यांची आकटी असायची आणि ते खूप इरेग्युलर भाजलं जायचं किंवा जळून जायचे आणि त्याला ती सगळी घाण पण लागायची. पण हे जे आहे हे शास्त्रीय शुद्ध पद्धत आहे. त्याच्यामध्ये फक्त ती काय म्हणतात कणसं जी आहेत ती अशी लुसलुशीत होतात, गरम, ते असे जळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला त्या गोऱ्या बिवऱ्या ह्या काही भानगड नाही, कुठेही धूर होत नाही. बरोबर. अतिशय छान पद्धतीने हुरड्याचा आनंद, मेजवानीचा आनंद घेता येतो. आणि तुम्ही तिथे खूप प्रकार म्हणजे उंट असेल, कटपुतळ्यांचा खेळ असेल, सर्पोद्यान असेल, तलाव असेल, निसर्गाचा आनंद. म्हणजे नगरमध्ये एक छान असं रिसॉर्ट सारखं वातावरण तिथे निर्माण झालं. आणि ज्यांनी पूर्वीचं बघितलं नसेल त्यांचा विश्वासच बसणार नाही की एका खडकावर हे सगळं उभं राहिलेलं आहे. आता किती झाडं असतील एकूण तुमची? मोजता तर येणार नाही, पण मी सांगतो ना की म्हणजे जांभळाची म्हणजे अशी व्हरायटी जी आहे, जांभळाची जी झाडं आहेत ती आमच्याकडे 600 आहेत. अरे वा. त्यानंतर हे लावलेली चिंच आहे आम्हाला माहिती. चिंच तर खूप आहेत. चिंच आमच्याकडे कमीत कमी 600-700 चिंचाची झाडं आहेत. वडाची कमीत कमी 50-60 झाडं आहेत. बरोबर. म्हणजे असं वेगवेगळी देशी झाडं मोठ्या प्रमाणात तुम्ही लावून घेतलेली, त्या ठिकाणी जे येऊ शकतात तेच लावले. आणि आता फुलपाखरांचं पण एक उद्यान झालेलं आहे. आणि आता मेडिटेशन साठी पण सुधाताईंना तर आवड आहे, त्यामुळे एक छान शांतता. त्यामुळे आणि साहेबांमुळे खूप लोक नगरमध्ये आता त्या निमित्ताने यायला लागलेले. सर तुम्ही मूळचे मराठवाड्यातले म्हणजे परभणीचे, त्यामुळे नगरमधल्या सगळा मराठवाडा जो संबंधित नागरिकांचा एक गट होता तो सगळा तुमच्याबरोबर जोडला गेला आणि मराठवाडा मित्रमंडळ स्थापन झालं आणि खूप ॲक्टिव्हिटीज त्या माध्यमातून सुरू झाल्या. ही सुरुवात कशी झाली? ओके, जसं मी म्हणतो ना की नगरला आल्यानंतर कुठेही जा तुम्ही, अमेरिकेत जा किंवा तुम्ही फ्रान्समध्ये जा, म्हणजे गमतीने सांगतो आयफिल टॉवरवरती 12-15 वर्षापूर्वी मी वर असताना एक इंडियन आवाज ऐकू आला. बरं. तर एक इतकं कौतुक असतं ना की आयफिल टॉवरवरती आपल्या भागातला एक माणूस काहीतरी दिसला, मग कहाँ से आहे काय आहे थोडंसं सुरू होऊन जातं. तसं नगरला आल्यानंतर मी सिव्हिल हॉस्पिटलवरनं जेव्हा प्रॅक्टिसमध्ये आलो तेव्हा नैसर्गिक मला एक बोलका डॉक्टर आहे मी, तर समोर कोण आहे काय कुठला आहे वगैरे असं थोडंसं होतं. मग असं जाणवायला लागलं की ठीक आहे चला हा परभणीचा आहे, हा नांदेडचा आहे, हा इकडचा आहे, मग आपला मराठवाड्यातला आहे. मग थोडंसं जवळीक निर्माण व्हायला लागली. मग आम्ही थोडासा ग्रुप फॉर्म केला, मग थोडंसं गेट टुगेदर म्हणा सुरुवातीला. मग काही आम्ही मेडिकल कॅम्प घ्यायचो, त्याच्या माध्यमातून आम्ही थोड्या काही ॲक्टिव्हिटी सुरू केल्या. सुधाने काही बेटी बचावच्या काही कार्यक्रमामध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं. पण खऱ्या अर्थाने आम्ही जे जोडले गेलो, मला कॉलेजला असताना नाटकात काम करायची आवड होती. अरे वा. हो. त्यावेळेस गॅदरिंगमध्ये अर्थात आमची पहिलीच बॅच होती, 50 स्टुडंट होते, पण आम्ही खूप आगाऊपणा केला त्या बॅचमध्ये मेडिकल कॉलेजला.
मग आम्ही क्रिकेट पण खेळायचो, टेबल टेनिसही खेळायचो. काही नव्हतंच ना तिथे अंबेजोगाईला. आणि सुद्धा त्यांची ओळख तिथेच झाली मला हां. वाटतं. बर 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 बर. मला 2 वर्ष मागे तुमचं पुढे लव्ह मॅरेज पुढे झालं. लव्ह मॅरेज. अरे वा. हं. बर. म्हणजे- नाटकाची आवड होतीच, त्यामुळे या सगळ्या गोष्टींना एक चांगलं हो, संघटन त्या- प्राप्त झालं. अगदी. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल की अंबेजोगाईला मी मेडिकल कॉलेजला असताना आम्ही राज्य नाट्य स्पर्धेत त्यावेळेस भाग घेतला. बर. मेडिकल कॉलेजतर्फे. हं, हं, हं. हे पहिलं मेडिकल कॉलेज होतं की ज्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत भाग घेतला. नाटकाचं नाव होतं चेतना चिंतामणीचे गाव. बर. आणि आमचं जे आहे राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकाने आम्ही आलो. अरे वा वा. हां. मग त्यामुळे ती इतकी आवड निर्माण झाली Confidence वाढला नाटकामध्ये. हो. आणि मग तेच बीज जे आहे हो. आम्ही मराठवाडा मित्रमंडळामध्ये, मग आम्ही तर लहान मुलांमध्ये ती आवड निर्माण व्हावी म्हणून आम्ही बालरंगभूमी थोडी सुरू केली. आधी सुरुवातीला 2 वर्ष आपल्या जिल्ह्याची, मग हळूहळू राज्याची स्पर्धा घ्यायला सुरुवात केली. हं, हं. आणि संपूर्ण भारतामध्ये बालरंगभूमीची सलग 25 वर्ष आपण स्पर्धा घेऊ शकणारं आपलं अहमदनगरचा मराठवाडा मित्रमंडळ हे एकमेव गाव आहे. सातत्याने आता- स्पर्धा सुरू आहेत आणि आता- अनेक कलाकार त्यातून निर्माण झालेत. अनेक आता मोठे खूप खूप बालरंगभूमीवर काम करणारे आता मोठी मंडळी आणि जगण्याचा एक अर्थ त्यांना उमगला. अगदी, म्हणजे अगदी. नाटकातून खूप काही शिकायला मिळतं. खूप. आणि तुम्ही ज्या दिमाखात दरवर्षी उद्घाटन असतं, पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम असतो, अनेक मोठे दिग्गज या कार्यक्रमाला येतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ पण या सगळ्या नगरकरांसाठी होत असतो. डॉक्टर, तुमचं खरं म्हणजे आता पुढची पिढी आता डॉक्टर वर्धमान, हो. तोही आता नेत्रतज्ञ आहे, अगदी. तुमच्या सुनबाई आहेत आणि पुण्यामध्ये पण त्यांनी स्वतःचं एक विश्व तयार केलेलं आहे. आणखीन काय म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही स्वप्न बघितलं होतं की हे सगळं आपल्याला करायचं आहे, काय काय तुमच्या मनामध्ये होतं? ऑफकोर्स लाईक मी म्हटलं ना की जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होतात, चालू आहेत. हं, हं. कोणत्याही आईवडिलांना सगळ्यात मोठा आनंद काय असतो की आपली पुढची पिढी जी आहे ती आपल्यापेक्षा पुढे चालली आहे. नक्कीच. हा म्हणतो ना बापसे बेटा सवयी, हो हो. हा प्रत्येक बापाला एक अभिमानाचा क्षण असतो. आणि आमच्या सुनबाई पण ज्या आहेत त्या श्रुतिका, हं, हं. त्या पण रेटिनाच्या तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत. बर. आणि एशियन आय फाउंडेशनने म्हणजे तसं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेरही खूप चांगलं कार्य उभं केलेलं आहे. हं, आणि स्वतः डॉक्टर वर्धमान सायंटिफिक कमिटी चेअरमन महाराष्ट्र ऑप्थॉल्मिक सोसायटी, हं, तो मोठ्या मोठ्या कॉन्फरन्सेसमध्ये सहभागी होणे, हं. व्याख्यानं देणे, त्यांचा संपर्कही मोठ्या मोठ्या डॉक्टर्सशी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती होत असतो. चांगल्या प्रकारे होत आहे. आणि आम्हाला अभिमान आहे की तो एक अतिशय डाऊन टू अर्थ म्हणजे हं, नम्र आहे. हो. नाही तर खूप जण काय असतात, सक्सेसफुल आईबाबाची मुलं जी आहेत हं. ती उद्धट असतात. मी खूप ठिकाणी हो पाहिलं. हो हो. आणि मस्ती असते. तसं नाही आहे. नाही, तो अतिशय विनयशील, अतिशय नम्र, विनयशील आहे. उत्तम नम्र टेबल आहे. टेनिस अगदी, अगदी. खेळतो, टेबल टेनिस बासरी खेळतो. वाजवतो मला हो. वाटतं. वा वा वा. पण त्यालाही डॉक्टरच व्हायचं होतं की त्याची इच्छा वेगळी होती काही? नाही, त्याला डॉक्टरच व्हायचं होतं. बरोबर बरोबर. डॉक्टर, आणखीन काही छंद, तुमच्या आवडीनिवडी, हे सगळं सांभाळून आणखीन काय काय करता तुम्ही? ओके. तसं संगीत आहे. हां. मी गाणं बिणं म्हणतो. अरे वा वा वा. कराओके वगैरे चालतं हो, थोडं. बरोबर. त्यानंतर आमचा आणखीन जो छंद आहे ट्रॅव्हलिंग. प्रवास, बऱ्याच ठिकाणी भटकंती. भटकंती थोडंसं तेही करतो. हं, त्यानिमित्ताने संपूर्ण जगभर. पूर्वी काय करायचो आम्ही, दिवाळी हा जो सण आहे हं. तो आमच्या दृष्टीने, सर्जन लोकांच्या दृष्टीने थोडा लो सीझन असतो. लोक ऑपरेशनला नको म्हणतात, दिवाळी झाल्यावर बघू. बरं, सण झाल्यावर आपण. हां. आणि आमच्या ज्या कॉन्फरन्सेस ज्या होत्या इंटरनॅशनल, अमेरिकन ऑप्थॉल्मिक अकॅडमी आणि युरोपियन सोसायटीच्या, हं. त्या बरोबर त्या नोव्हेंबरच्या आसपास असायच्या. बरं. मग आम्ही काय करायचो की त्यावेळेस ती कॉन्फरन्स अटेंड करायची. 4 दिवसाची असते ती. हां. आणि त्याला जोडून त्याच्या आजूबाजूचा एक भाग परिसर 5-6 दिवस बघायचा. हं. एक 10-12 दिवस ट्रॅव्हलिंग करून यायचं. बरं ही बरं आमची बरं. सवय त्यावेळेस. म्हणून त्यामुळे जगभर असं फिरून. आवडता देश कुठलं, शहर आवडतं फिरण्यासाठी म्हणून? नाही, तसं युरोपियन सगळी शहरं चांगली आहेत. बरं. म्हणजे सुंदर आहेत, शांत सुंदर आहेत. हां, शांत आहेत आणि ग्रीनरी चांगली आहे, सगळं चांगलं आहे. पण म्हणजे एक देश म्हणून जर तुम्ही मला म्हणाल तर मला ऑस्ट्रेलिया जास्त आवडलं. अरे वा. एवढं सगळं तुम्ही बघितलं, जगभर फिरलात, पण नगर काही सुटलं नाही तुमचं? नाही, मी नगर का तुम्हाला धरून ठेवलं? ओके. नगरनी कुठलं आकर्षण तुमच्यामध्ये निर्माण केलं की हे शहर आपलं आहे, इथंच आपण राहायचं आणि जगात कुठेही फिरलो तरी शेवटी आपलं नगर आहेच? ही आपली कर्मभूमी आहे शेवटी. हो. मी थोडा कर्मप्रिय माणूस आहे. हं, हं. आणि आजही मला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काहीतरी उद्योग केल्याशिवाय मला करमत नाही. मला आता खूप जण म्हणतात ना, आता
तुमचा मुलगा सुनबाई हे ते हॉस्पिटल झालं हे तर काय करायचं तुम्हाला काम करायची. म्हटलं नाही, उलट मी आजही म्हणजे सकाळपासून संध्याकाळ पण काम करतोच मी. सोशल ॲक्टिव्हिटीज आहेत, आनंदशी हॉस्पिटलचं काम आहे, साईबांचं आहे, रोटरी आहे, रोटरीमध्ये आम्ही चांगल्यापैकी इन्व्हॉल्ड असतो. त्यानंतर कॅम्प्स मी अजूनही घेतो. म्हणजे यू बी सरप्राईज, मी अजूनही दिवाळीची सुट्टी, उन्हाळी सुट्टी आम्ही मराठवाडा, विदर्भ हे ते थोडंसं जे मागास भाग आहे तिथे जाऊन आम्ही शिबिरं घेतो आजही. आणि दिवसभर आपण काम करणे हे मला अजूनही आवडतं. आणि मित्रता ठीक आहे, म्हणजे बाकी आमचा नगर क्लबला आमचा मॉर्निंग ग्रुप आहे. आम्ही बरेच मित्र सकाळी अर्धा पाऊण तास 1 तास जरा गप्पा बिप्पा मारतो. या ज्या गोष्टी रोटरीमधनंही चांगला सहभाग इकडे तिकडे आमचं होत असतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तुमचं आयुष्य जे आहे ते रंगीत आणि संगीत असं दोन्ही जे आहे ते होतं. रिटायरमेंट हा शब्दच तुमच्या शब्दकोशात नाही. मला कोणी म्हटलं ना आता तुम्ही रिटायर व्हा, म्हणजे सॉरी आहे, म्हणजे बरेच जण काय म्हटले, त्यांचं एवढं चांगलं चाललं आणि तुम्हाला काय कामाची गरज आहे. मी म्हटलं कामाची गरज आहे म्हणून मी करत नाही, पण आय वुड लाईक टू कीप माय सेल्फ एंगेज्ड. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एंगेज राहावं. म्हणजे अगदी अगदी. आणि प्रत्येकाने तुमचा आदर्श घ्यावा. खरं म्हणजे डॉक्टर, आपल्याकडे अंधांचं प्रमाण एवढं मोठं आहे, दृष्टी नसलेल्या मंडळींचं, की प्रत्येकाने जर नेत्रदान करायचं ठरवलं तर हा प्रश्न नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल, अनेकांना दृष्टी मिळू शकेल. आपल्याकडे ही जी नेत्र साक्षरता आहे, डोळ्यांचं आरोग्य असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील, आपण त्यासाठी काय करायला हवं किंवा आपण कुठल्या दिशेने जात आहोत? आपल्याकडे अजूनही आरोग्य साक्षरता अतिशय कमी आहे, अतिशय कमी. एकूण आरोग्य साक्षरता म्हणजे आपण शाळेपासूनच म्हणा किंवा पुढेही म्हणा नाही, म्हणजे आहाराबद्दल नाही, व्यायामाबद्दल नाही, आणि एकूण सगळ्याच गोष्टीबद्दल नाही. जसं आपण म्हटलं की नेत्रदानाची गरज आहे, तर तुम्ही मला सांगा की आज भारतामध्ये म्हणजे एवढी मोठी संख्या आपली 135 कोटीची, ह्यामध्ये डोळ्यामध्ये टीक पडून अंधत्व आलेले कमीत कमी 35 ते 40 लाख लोक आपल्या भारतामध्ये आहेत. अरे बापरे, ही जगातली कदाचित मोठी संख्या असेल. आहे ना, नंबर 1 आपणच आहोत. आपण सगळ्याच म्हणजे डायबिटीसमध्ये आपण नंबर 1 आहोत, ह्याच्यामध्ये आहोत, सगळ्या ह्याच्यात. तर ह्याच्यामध्ये म्हणजे इतक्या लोकांना अंधत्व असून आपल्याकडे एका वर्षामध्ये 1.5-2 लाखही नेत्रदान होत नाही. इतकी व्यस्तता आहे आणि इतके लोक अजूनही अंधच राहणार आहेत. नेत्रदानाचं प्रमाण इतकं कमी आहे. पण यासाठी काय करता येईल? सक्तीचं नेत्रदान, यासाठी अवेअरनेस लोकांमध्ये, ती जागरूकता की नेत्रदान करणं आवश्यक आहे. आणि आपण म्हणतो ना की ह्या अशा वेळेस प्रत्येक जो समाजाचा माणूस जो वावरतोय त्याच्या शेजारी कोणाचा मृत्यू झाला, सोसायटीत झाला, मित्राच्या इथं झाला, तर त्याने काउन्सिलिंग करणं आवश्यक आहे की ठीक आहे बेटा, म्हणजे झालं ते वाईट झालं, पण आपण असं करू ना, आपल्या आईचं नेत्रदान करू, तर आपल्या आई परत कोणाच्या तरी माध्यमातून हे जग परत पाहतील आणि आपल्या आई आपल्याला परत पाहू शकतात. ही भावना त्यावेळेस कसं असतं की माणसाला उद्युक्त करते की आपण नेत्रदान करावं. हे काउन्सिलिंग करणारा माणूस तिथे उपलब्ध नाही म्हणून नेत्रदान होत नाही. आता आम्ही डोळ्यांचे डॉक्टर आहोत. आता आम्ही डोळ्यांचे डॉक्टर असून तुम्हाला आश्चर्य वाटेल की संपूर्ण भारतामध्ये असे किती डोळ्यांचे डॉक्टर आहेत की ज्यांनी आपल्या आईवडिलांचं नेत्रदान केलेलं आहे? आश्चर्य वाटेल. नाहीच जवळपास. परत कारण का, ही घटना घडल्यानंतर तो आधी मुलगा असतो किंवा मुलगी असते, त्या दुःखात तो विसरून जातो की नेत्रदान करायचं की काय झालं. एकदा त्याच्या नातेवाईकांनी, मित्रांनी त्याचा पगडा घेतला, मग विधी करा, हे करा, ते करा, ह्या मागे लागला. म्हणून आपल्याकडे नेत्रतज्ञ असूनही जर समजा नेत्रदान होत नसेल तर बाकीच्या लोकांचं काय कथा आहे? बरोबर. म्हणून काउन्सिलिंग जे आहे आपल्या इथे एक चांगलं उदाहरण आहे. भिंगारचे माखीजा सर आहेत, त्यांनी आतापर्यंत 150 लोकांचं नेत्रदान घडवून आणलं. अरे वा, मोठी कुठेही झालं तर वैयक्तिक मला फोन करतात, कोणाचं झालं, कुठे आहे, पत्ता काय आहे, ते आहे, आणि ते नेत्रदान घडवून आणतात. वा. एक माणूस माखीजा सरांचा मी खरंच आदर्श मानतो की ते समाजामध्ये आहेत, तर ते काय करतात, कुठे दुःखद घटना घडली काउन्सिलिंग करतात आणि त्यांचं नेत्रदान घडवून आणतात. बरोबर. अशी माणसं पाहिजे तरच लोकांना. म्हणून मी म्हटलं की आपल्याकडे आरोग्याच्या बाबतीमध्ये अवेअरनेस खूप वर आहे. पण सरकारने या बाबतीत काही कायदा करावा किंवा काही सवलती दिल्या, समजा आपण बाकीच्या अनेक अनुदानाच्या योजना देतो,
पण नेत्रदान केलं तर तुम्हाला काही फायदा मिळू शकेल असं एक थोडंसं सरकारने इनिशिएटिव्ह घेतला तर लोक काही प्रमाणात का होईना पण उद्युक्त होऊ शकतील. हां, मी हेच बोलणार होतो. आपल्या खाली श्रीलंका हा देश आहे. हो. श्रीलंका देशमध्ये तुमचे डोळे काढून घेणे हं. किंवा तुमचं किडनी काढून घेणे, अवयवदान करणे, हे सरकारने आपला अधिकार ठेवलेला आहे. अरे वा. मग ते ज्यांचे पाहिजे तेव्हा आफ्टर डेथ ते डोळे काढून घेऊ शकतात, किडनी काढून घेऊ शकतात, अवयवदान काढू शकतात. हं. आज संपूर्ण जगामध्ये ते जे नेत्रदान त्यांनी जे करून घेतलं हं. ते डोळे पाठवतात, एक्सपोर्ट करतात. अरे वा. दुसऱ्या देशांना हो, इथे पाठवतात. दुसऱ्या देशांना. अरे वा. मोठी हे गोष्ट. जगामध्ये खरंच म्हणजे आदर्श आहे. नक्कीच नक्कीच. डॉक्टर खरं म्हणजे आता आधुनिक सगळं तंत्रज्ञान आलेलं आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. डोळ्यांच्या शस्त्रक्रियांमध्ये काय फरक पडेल पुढच्या काळामध्ये? आणखीन काय नवीन तंत्रज्ञान येऊ शकेल किंवा अजून आपल्याकडे आलेलं नाही पण असं जगामध्ये आहे असं काही आता आहे पाईपलाईनमध्ये? हां, असं काही लोकांना वाटतं ना किंवा काही व्याधींमुळे, रेटिनायटिस पिगमेंटोजा म्हणा, काही आजारामुळं, मागच्या नसा खराब झाल्यामुळे दृष्टी यांची जाते. हां. तर त्यांना हे जग कसं पाहता येईल त्याच्यावरती आता संशोधन चालू आहे. पाईपलाईनमध्ये आहे. तर मायक्रोचिप जसा कॅमेरा असतो तसं मायक्रोचिप कॅमेरा त्या डोळ्यामध्ये बसून त्याचा रिले ब्रेनमध्ये द्यायचा. बरोबर. आणि त्या व्यक्तीला समोरचं रंग किंवा आकार बरोबर हा थोडासा दिसेल. बरोबर. अशा दृष्टीने प्रयत्न चालू आहे. आणि ते जर यशस्वी झाले तर जे न्यूरोलॉजिकल ब्लाइंड आहेत त्या लोकांनाही हे जग परत दिसू शकेल, उपयोगिता सिद्ध होऊ शकेल. डॉक्टर खरं म्हणजे तुम्ही स्वप्न बघणारे आहात, जिद्दी आहात, हट्टी आहात. आणखीन काय करायचं पुढच्या काळामध्ये? तुमच्या पुढे काय काय आता एक बकेट लिस्ट असते आपल्याकडे की हे मला करायचं आहे, ते करायचं आहे. आता बकेट लिस्टमध्ये मी एवढं सांगेन की आज इथे आपलं जे आनंदऋषी हॉस्पिटलचं जे कामकाज चाललं आहे ते आम्ही नगरपासून 2 किलोमीटरवरती भगवान महावीर युनिव्हर्सिटीच्या नावाने आता तो प्रकल्प खूप मोठा करतो. तर त्यामध्ये हे शिक्षणाबरोबरच आरोग्य सुविधाही वाढवणार आहोत. आणि स्वप्न आमचं असं आहे की तिथे उद्या मेडिकल कॉलेजसुद्धा आम्ही उभं करू शकू. अरे वा. म्हणजे एक ती खूप गरज आहे नगर. स्वप्न आहे. आणि आमची त्या दृष्टीने बघा म्हणजे एक 10-12 वर्षापूर्वी त्यावेळेस जागा घ्यायचं असं माझ्या मनात झालं. आनंदऋषी हॉस्पिटलला पुढे विस्तारासाठी जागा नाही. आणि नगरच्या जवळ ती जागा मला छान वाटली. त्या उड्डाण पुलाच्या जवळच आहे, कल्याण रस्त्यावर. कल्याण रस्ता नगरपासून 2 किलोमीटरवरती आहे. हो. MIDC पासून 2 किलोमीटर आहे. आणि केडगावपासून 2 मध्यवर्ती मध्यभागी. तिथे एक 20-22-25 एकर का जागा घेतली की मेडिकल कॉलेजला तितक्या जागेची गरज असते. बरोबर. एक 12-15 वर्षापूर्वी ते पाहिलं आणि ती जागा घेतली आणि आज त्या जागेचा उपयोग झाला. ते तिथे तो प्रकल्प सुरूही झाला. या 28 मार्चला आम्ही पहिलं शैक्षणिक काहीतरी उपक्रम आम्ही सुरू करू. अरे वा. फारच सुंदर. म्हणजे हे नक्की. आणि नगरकरांसाठी एक मोठी एक देणगी म्हणावी लागेल. ती मोठं योगदान तुम्हा सगळ्या मंडळींचं आहे. खरं म्हणजे डॉक्टर तुमच्यासारखं नगरवर प्रेम करणं सगळ्यांना जमत नाही. तुम्ही काय सांगाल? हे शहर आपलं आहे, लोकांनी नगरसाठी काय करावं? हे शहर मोठं झालं तर आपण सगळे मोठे होणार आहोत. हे शहर खड्ड्यात गेलं तर आपण शेवटी पर्याय नसतो ना. शहरच जर लोकांच्या दृष्टीने उतरलं, काय करायला पाहिजे? प्रत्येक नगरकरांनी आपल्या या शहरासाठी काय केलं पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक माणसाने आपल्या शहराला आपलं आई मानलं पाहिजे. असं असतं की आपण आपल्या आईची जेवढी काळजी घेतो आणि जेवढं प्रेम करतो तो माणूस नक्कीच परत ह्या शहरावरती प्रेम करेल, आई म्हणून माया करेल. आणि मला निश्चित माहिती आहे की ह्यामुळे त्याला जो आनंद मिळेल की आपण हे करू शकलो. आणि आपल्याकडे टीम चांगली आहे. म्हणजे आपल्याकडे कर्तृत्ववान लोकही खूप आहेत. हो. वेगवेगळ्या सगळ्या क्षेत्रामध्ये आहेत. आणि वेगवेगळ्या कल्पना राबवून काम करणारी लोक आहेत. तर मध्ये जसं डॉक्टर निमसे सरांनी कल्पना घेतली होती की जे चांगले कार्य करू शकणारे लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन एक प्लॅटफॉर्म तयार करा, नागरिक मंच म्हणून त्यांनी ती कल्पना मांडली. असं जर केलं तर एकमेकाशी आपण म्हणतो ना माणसं जोडणे. हो. आणि एकमेकाच्या चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण त्यांना सहकार्य करणे हा भाग वेगळा, पण आपणही शिकणे त्यांच्याकडनं की बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात. बरोबर. या निमित्ताने आपण शिकतो. आणि जसं म्हटलं ना की नगर शहरावर
अजूनही म्हणजे असं म्हणतात की नवनीतभाई बार्शीकरानंतर एवढं प्रेम करणारा माणूस कोणी अजून झाला नाही. नाही खरंच नाही. म्हणजे त्या माणसाचं आजही 40 वर्षानंतर लोक नाव घेतात. हो, कारण त्याने जेवढं प्रेम केलं या नगरवरती, तर किंवा हे गाव माझं आहे अगदी. हे असं जे ज्याला वाटतं तोच माणूस या नगरचा विकास करू शकतो. आपण समारोप याच नोटवर करू. प्रत्येकाने भरभरून प्रेम करावं अगदी आणि नगरला मोठं करण्यासाठी 100% आपापल्या परीने प्रयत्न हो, करावा. डॉक्टर, तुम्ही आलात, स्नेहालयच्या रेडिओ नगरशी खूप मनमोकळ्या गप्पा मारल्या. हा सगळा प्रवास तुमच्या तोंडून ऐकणं हा माझ्यासाठी तर खूप मोठा अनुभव होता. की जसं स्नेहालय हा प्रकल्प सुद्धा म्हणजे हो. उल्लेख मुद्दाम मी केला पाहिजे, कारण त्याची सुरुवात सुद्धा मी पाहिलेली. हो, ही जी माणसं जी जोडली गेली ना, म्हणजे आज सगळे स्नेहालयाच्या नवीन संकल्पना घेऊन त्याच्यावरती प्रेम करून आणि जी माणसं जोडली गेली या प्रकल्पाला काय आकार देऊ शकते हो, हे आपण स्वतः पाहतो. पाहिलेल्या आज असे प्रकल्प आज भारतात किती आहेत? नाही फारच ना. कमी. म्हणजे हा, असं खरंच आहे. उदाहरण हो, सापडणारच नाही, नाही. म्हणून मुद्दाम स्नेहालयाचं उदाहरण का की ह्या अशा गोष्टी ज्या आहेत या घडायला काही आपण म्हणतो ना की एक जीवाची लोक एकत्र यावे लागतात. बरोबर, हां, आणि असं प्रकल्प उभे राहतात. नक्कीच. म्हणजे आणखीन एक छोटं उदाहरण की नगरच्या विकासामध्ये टुरिझम हा नक्कीच खूप चांगला विषय आहे. पर्यटन तर आपला ऐतिहासिक शहर आहे, हो. खूप गोष्टी आहेत, पण दुःखाने हे सांगावं लागतं की सगळ्याची वाट लागलेली. म्हणजे आपल्या इथे साधी कल्पना आहे की आपल्याकडे 500 वर्ष जुना जो किल्ला आहे हो. तो आता पडायला आलेला आहे. ह्या किल्ल्यामधनं सगळं ते जिथे जे काही ऑफिसेस असतील आज काही त्यांना किल्ला पाहिजे असं नाही ना, ती बाहेरही तिथून स्थलांतरित बाहेर करता काढावी, येतील. शिफ्ट हो. करावी. रणगाडा म्युझियम जे आहे हा, ते बघायला कोणी जात नाही, फार आउट ऑफ वे आहे. बरोबर. आणि किल्ल्याचं आणि त्याचं नातं एक आहे, म्हणजे बरोबर. ते रणगाडा आणि किल्ला लष्कराचंच ठाणे ते येते. सगळे रणगाडे जे आहेत ते किल्ल्यामध्ये आणावे, त्याचं छान टुरिझम तयार करावं. अगदी अगदी. ते झालं, चांदबी महाल झालं, आणि आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत जसं ज्या इतक्या जुन्या ज्या आपल्याकडे ऐतिहासिक गोष्टी आहेत त्यांचा विकास करावा आणि लोकांनी नगरला पाहायला यावं. अगदी बरोबर. हे झाल्याशिवाय आपण नगरवर जे प्रेम करतो ना ते ह्या गोष्टी घडायला आणि एकदम छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बरोबर. नगरच्या त्या किल्ल्यामधनं ते सगळे ऑफिस बाहेर काढणे काहीच लागत नाही. त्याला काही फार, आणि या सगळ्या खरं म्हणजे मंजूर झालेल्या गोष्टी होत्या, पण त्या का लांबल्या करणार कोण? कळत नाही. करणार कोण हा प्रश्न आहे. म्हणून म्हणणार करणार कोण हा प्रश्न नक्कीच आहे. आपण एक अपेक्षा करूयात की पुढच्या काळामध्ये हे बदललेलं असेल. एक सुंदर नगर पुन्हा एकदा आपल्याला खरंच बघायला- बघायला मिळेल. खरंच बघायला. डॉक्टर, आपण या गप्पांचा समारोप तुमच्या एखाद्या आवडत्या गाण्याने करू. मैं शायर तो नहीं मगर हसीन जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं आशिक तो नहीं मगर हसीन जब से देखा मैंने तुझको मुझको आशिकी आ गई. मैं शायर तो नहीं. धन्यवाद. वा वा, थँक्यू व्हेरी मच सर. मैं शायर तो नहीं, मैं शायर तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं शायर तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको शायरी आ गई. मैं आशिक तो नहीं मगर ऐ हंसी जब से देखा मैंने तुझको मुझको आशिकी आ गई. मैं शायर तो नहीं
दुश्मनों की तरह। मैं दुश्मन तो नहीं, मैं दुश्मन तो नहीं, मगर ऐ हंसी, जब से देखा मैंने तुझको, मुझको दोस्ती आ गई। मैं शायर तो नहीं। सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता, हाथ अपने उठा कर मैं क्या मांगता। सोचता हूँ अगर मैं दुआ मांगता, हाथ अपने उठा कर मैं क्या मांगता। जब से तुझसे मोहब्बत मैं करने लगा, तब से जैसे इबादत मैं करने लगा। मैं काफिर तो नहीं, मैं काफिर तो नहीं, मगर ऐ हंसी, जब से देखा मैंने तुझको, मुझको बंदगी आ गई। मैं शायर तो नहीं, मगर जब से देखा मैंने तुझको, मुझको शायरी आ गई। मैं शायर तो नहीं। संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली नगरमधील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ञ आणि सायबनसारखा ग्रीन प्रोजेक्ट साकारणारे पर्यावरण प्रेमी डॉक्टर प्रकाश कांकरिया यांची मुलाखत। त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी। या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी। दर रविवारी रात्री 8 वाजता ऐकायला विसरू नका संचित अहमदनगरचं।